नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 12वी इतिहासामधील 10वा पाठ, तो म्हणजे शीतयुद्ध. आणि त्याचा हा पार्ट 3 चा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की शीतयुद्धामध्ये भारताची काय भूमिका होती. भारत नक्की अमेरिकेच्या बाजूने होतं की सोव्हिएत रशियाच्या बाजूने. याच्या आधीच्या पार्टमध्ये आपण पाहिलं होतं की सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यांनी कशा प्रकारे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी किंवा त्यांच्या विचारसरणीला सपोर्ट करणारे जे काही देश आहेत किंवा जे राष्ट्र आहेत त्यांचं संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गनायझेशन्स तयार केल्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचे करार केले. हे सगळं काही आपण कव्हर केलेलं आहे. सो लेट अस स्टार्ट विथ अलिप्ततावाद. अलिप्त म्हणजे काय? अलिप्त म्हणजे कुणालाही स्पष्ट पाठिंबा न देणं किंवा कुणालाही स्पष्टपणे सपोर्ट न करणं. म्हणजे या ठिकाणी भारताचं असं होतं की ना ते क्लिअरली सोव्हिएत रशियाच्या बाजूने होते, ना ते क्लिअरली अमेरिकेच्या बाजूने होते. म्हणजे कुणाचीही बाजू घ्यायची नाहीये, आपण आयसोलेटेड राहायचं आहे. ठीक आहे, तर त्याला आपण म्हणणार आहोत अलिप्ततावाद. सो ही आहे भारताची भूमिका. नॉन अलाइन्ड मुव्हमेंट असं त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. अलाइन होणं म्हणजे काय? कोणाकडे तरी झुकणं. सो बेसिकली भारत कुठेच झुकला नव्हता, म्हणजे ना अमेरिकेच्या दिशेने किंवा ना सोव्हिएत रशियाच्या दिशेने. सो त्याच्यामुळे त्याला आपण असं म्हणतोय की नॉन अलाइन्ड मुव्हमेंट. सो दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत रशिया किंवा अमेरिका यांच्या गटात सामील न होता स्वतःचा विकास करणं, स्वतःची धोरणे ठरवून शांततेचा मार्ग अवलंबणं, असे धोरण भारताने स्वीकारले. आणि हे धोरण यालाच आपण काय म्हणतो? अलिप्ततावाद. कारण अर्थात एकतर जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं 1945 ला, तर तेव्हा त्या वर्षापुरतं तरी भारत काही स्वतंत्र नव्हतं. भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 नंतर किंवा 47 ला. पण तेव्हा भारत कुठली तरी भूमिका घेईल किंवा कोणाच्या तरी बाजूने जाईल इतपत भारताचा विकासही नव्हता झाला किंवा भारताकडे तेवढा आता रिसोर्सेस पण अवेलेबल नव्हते. सो त्यामुळे भारताचं स्पष्ट मत होतं की स्वतःचा विकास आधी केला पाहिजे, स्वतःची धोरणं आधी आखली पाहिजेत, स्वतः आधी स्टेबल झालं पाहिजे. सो त्याला आपण म्हणणार आहोत अलिप्ततावाद. नाम म्हणजेच नॉन अलाइन्ड मुव्हमेंट. नामच्या स्थापनेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू. आता अर्थात फक्त भारतच होता का? तर नाही. भारतासोबत अजून पण काही देश होते की ज्यांनी अलिप्त राहण्याचं धोरण स्वीकारलं. त्यासोबतच आहे डॉक्टर सुकार्नो जे की आहेत इंडोनेशियाचे, क्वामे नक्रुमा जे की आहेत घानाचे, गमाल अब्दुल नासेर जे की आहेत इजिप्तचे आणि मार्शल टिटो जे की आहेत युगोस्लाव्हियाचे. सो यांनी पण पुढाकार घेतला आणि यांनी पण अलिप्तच राहण्याचं धोरण स्वीकारलं. आता अलिप्ततावादी राष्ट्र म्हणजे नेमकं काय? सो अलिप्ततावादी राष्ट्र नेमकं कोणाला म्हटलं पाहिजे? की जी राष्ट्रे शांततामय सहजीवनाच्या आधारे स्वतंत्र परराष्ट्रीय धोरणाचा पाठपुरावा करतात, इतर परतंत्र देशातील स्वतंत्र संग्रामांना पाठिंबा देतात आणि महासत्तांनी स्थापन केलेल्या लष्करी करारामध्ये किंवा महासत्ताशी द्विपक्षीय करारामध्ये स्वतःला गुंतवून घेत नाहीत, अशा राष्ट्रांना आपण अलिप्ततावादी म्हणू शकतो. म्हणजेच काय? की स्वतःचा देशाचा विकास करणं किंवा स्वतःच्या देशासाठी धोरण स्वीकारणं हे जे करतात आणि कुठल्याही एका देशाला सपोर्ट न करता किंवा कुठल्याही एखाद्याच महासत्ताचं न ऐकता ते आपल्या विकासावर जास्त फोकस करतात, त्याला आपण म्हणणार आहोत अलिप्ततावादी राष्ट्र. अलिप्ततावाद ही संकल्पना युद्धापेक्षा शांततेशी निगडीत आहे आणि म्हणून ती विधायक आहे. आता अर्थात आपण का निवडलं अलिप्त राहणं? कारण एकतर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी युद्ध करण्यासाठी तितकं मनुष्यबळ किंवा तितकं सगळ्याच गोष्टी आता नव्हत्या अवेलेबल जेव्हा हे सुरू होतं तेव्हा. सो मग त्या केसमध्ये शांतता राखणं हेच मेन भारताची भूमिका होती. आणि त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की अलिप्त राहणं म्हणजे म्हणजे अलिप्त राहून युद्ध करणं वगैरे नाही किंवा याच्यामध्ये कुठेही युद्ध करणं अशी भूमिका नाहीये. तर याच्यामध्ये शांतता मिळवणं किंवा शांतता राखून ठेवणं ही भूमिका आहे. 1961 मध्ये बेलग्रेड येथे परिषद भरली आणि बेलग्रेड परिषदेस 25 राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शांततेचे आवाहन करणारे 27 कलमी निवेदन परिषदेच्या शेवटी करण्यात आलं आणि यात पुढील मागण्यांचा समावेश होता. आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका विभागामध्ये आक्रमणाच्या सर्व कारवाया बंद करा. अल्जेरिया आणि अंगोला या देशांना स्वतंत्र द्या. ट्युनिशियातून फ्रेंच फौजा मागे घ्या. कांगो मधील हस्तक्षेप थांबवा. दक्षिण आफ्रिकेने वर्णद्वेषी धोरण सोडावे. वर्णद्वेषी म्हणजे काय? की असं असतं ना की हे कृष्ण म्हणजे काळे लोक आहेत, हे गोरे लोक आहेत, व्हाईट्स आणि ब्लॅक्स ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. सो त्यांच्याकडे असं होतं की पॉवर व्हाईट्सच्या हातामध्ये होती. सो ब्लॅकला ते लोक कमी कन्सिडर करायचे किंवा त्यांना काही अधिकार नाही द्यायचं, त्यांना खूप तुच्छ वागणूक द्यायची. सो हे सगळं वर्णद्वेष तिकडे चालायचा. पॅलेस्टाईन मधील अरबांना न्याय्य हक्क मिळावेत, अशा या मागण्या परिषदेमध्ये करण्यात आल्या होत्या. म्हणजे जे जे त्या काळामधले रिसेंट प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे तिथे मांडण्यात आले होते.
त्यानंतर पुढे असं आहे, एक मिनिट. आता हे जे काही निकष मांडण्यात आले होते परिषदेसमोर, तर यापैकी कोणते कोणते निकष जे आहेत तर ते परिषदेने मान्य केले किंवा त्यानुसार काय काय झालं ते आता आपण बघतोय. 1961 सालच्या बेल्गाम परिषदेमध्ये पुढील निकषांना मान्यता मिळाली. पहिलं असं आहे की असा देश ज्याने वेगवेगळ्या राजकीय व सामाजिक यंत्रणेसह राज्याच्या सहअस्तित्वावरती आधारित स्वतंत्र धोरण अवलंबले असेल तर त्या देशांना किंवा त्याला मान्यता देण्यात आली. ठीक आहे. नेक्स्ट आहे राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळींना पाठिंबा देणारे जे काही देश असतील त्यांना पण मान्यता आहे. शीतयुद्धाच्या संदर्भामध्ये कोणत्याही बहुपक्षीय करारामध्ये सदस्य नसणारा देश त्याला सुद्धा मान्यता आहे. महासत्तावादाशी निगडीत कोणत्याही द्विपक्षीय लष्करी करार अथवा प्रादेशिक संरक्षण करार जर कुठल्या देशाने केला नसेल तर पुढे असं आहे की लष्करी तळ कोणत्याही विदेशी सत्तेच्या विशेषतः महासत्तेच्या प्रतिस्पर्धी देशांच्या हाती न देणारा देश. तर हे सगळे लोक जे आहेत तर ते या ठिकाणी अलिप्त आहेत. ठीक आहे. आता बेलग्रेड 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 नंतरची कैरो परिषद जी की ऑक्टोबर 1964 ची आहे, तर ती महत्वाची परिषद आहे आणि या परिषदेमध्ये प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. लष्करी गट आणि परदेशांचे लष्करी तळ या विरुद्ध जागतिक लोकमत तयार करण्याचे आवाहन या परिषदेमध्ये सुद्धा करण्यात आलं होतं. सप्टेंबर 1970 मध्ये लुसाका म्हणजे झांबिया येथे अलिप्ततावादी राष्ट्रांची तिसरी परिषद भरली आणि अलिप्ततावादी देशांनी आपले ऐक्य बळकट करावे, लष्करी करारांना विरोध करण्याचे धोरण चालू ठेवावे, त्यासोबतच आंतरराष्ट्रीय संबंधात समानता यावी व शस्त्रकपात व्हावी म्हणून अनेक प्रकारे प्रयत्न करायचे ठरवलं. आणि याशिवाय वसाहतवाद व वंशद्वेष नष्ट करावा. वंशद्वेष म्हणजे अगेन तेच की पर्टिक्युलर वंश असेल की त्यातून राजा बनणं वगैरे असेल किंवा त्यांना जास्त चांगली वागणूक देणं, इतर वंशामधल्या लोकांना कमी दर्जाची वागणूक देणं, त्यासोबतच आपापसातील सहकार्यावरती भर द्यावा आणि संयुक्त राष्ट्र ही संघटना अधिक बळकट करावी असं पण या परिषदेमध्ये सांगण्यात आलं होतं. 1971 मध्ये अल्जियर्स येथे चौथी शिखर परिषद भरली आणि एक नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था व आंतरराष्ट्रीय वृत्तसंकलन म्हणजेच न्यूज कलेक्ट करायचं व वृत्तप्रसार व्यवस्था निर्माण करण्यासाठीची मागणी करण्यात आली. 1976 मध्ये कोलंबो येथे 5वी परिषद झाली आणि जागतिक अर्थव्यवस्थेवरील बड्या राष्ट्रांचा प्रभाव कमी करून नवी जागतिक अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न परिषदेमध्ये करायचं ठरवलं. म्हणजे आधी कसं होतं की जे मोठे मोठे देश आहेत त्यांचं ऑलरेडी म्हणजे डिसाइडेड होतं तिथे, पण तसं न करता इतरांना पण चान्स दिलं पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. 1979 मध्ये क्युबातील हॅवाना येथे परिषद झाल्यावरती नवी दिल्ली येथील 1983 मध्ये परिषद भरली. या परिषदेमध्ये पॅलेस्टाईनची अरब जनता व नैऋत्य आफ्रिकेची संघटना यांच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी एकमुखाने पाठिंबा देण्यात आला. म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन पाठिंबा दिला. भारताच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी नवी दिल्लीच्या शिखर परिषदेमध्ये स्वातंत्र्य, विकास आणि शस्त्रकपात, शांतता या मुद्द्यांवरती भर दिला. ठीक आहे. स्वातंत्र्य तर मिळालं होतंच, पण त्यासोबतच सर्वांगीण स्वातंत्र्य हवं होतं. त्यानंतर प्रत्येक भारतीय नागरिकाचा विकास झाला पाहिजे, शस्त्रकपात केली गेली पाहिजे, कारण अर्थात त्यांच्या मेंटेनन्सला बनवायला प्रचंड खर्च लागतो आणि शांतता अस्तित्वात असली पाहिजे पूर्ण भारतामध्ये. आर्थिक प्रगती घडवून आणण्याचे महत्वाचे उद्दिष्ट चळवळीसमोर होते. 1986 च्या येथील हरारे येथील परिषदेमध्ये दक्षिण आफ्रिकेला लागून असलेल्या राष्ट्रांच्या मदतीसाठी आफ्रिका फंड स्थापन करण्यात आला. म्हणजेच काय की त्या देशांना पण ह्याने हेल्प झालं पाहिजे. नेक्स्ट आहे नामिबियाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आणि दक्षिण आफ्रिकेचे वंशद्वेषी धोरण यावर चर्चा करण्यात आली. 1992 च्या जकार्ता परिषदेमध्ये, जकार्ता इंडोनेशियामध्ये आहे, विकसनशील देशांना व्यापारासाठी अधिक सवलती द्या आणि संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा समितीची पुनर्रचना करा या मागण्या त्यांनी त्यांच्यासमोर मांडल्या होत्या.